शिवसेना युबीटीच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी हे अगदी पहिल्यांदाच स्पष्ट केलं पाहिजे की ही पत्रकार परिषद छू म्हटल्याबरोबर चित्रविचित्र आवाज काढून भुंकणाऱ्या लोकांच्यासाठी नाही. ही पत्रकार परिषद ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली होती आणि काल ज्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या त्याला उत्तर देण्यासाठीची आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काही भूमिका आम्ही मांडू इच्छितो. खरं तर काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे पडलेले खांदे आणि गळालेला आत्मविश्वास स्पष्ट करत होता की त्यांनी स्वतःने सुद्धा मनातल्या मनात ती हार मान्य केलेली आहे. पण तरी सुद्धा ते काल असं रेटून म्हणाले की महिला आरक्षण विधेयक हे होणार होतं मंजूर. दादा तुमचा फोन घेऊन बाहेर जाण्याचा फोन सायलेंट पडला. महिला आरक्षण विधेयक हे मंजूर होणार होतं, मात्र या विधेयकाला विरोध केला गेला आणि तो विरोध हा विरोधकांनी केला. काही गोष्टी आपल्या समोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय बैजवार स्पष्ट करणं गरजेचं आहे. जर महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार होतं 2026 मध्ये असं देवेंद्रजी म्हणत असतील तर मग हे ट्विट काय आहे हे आम्हाला देवेंद्रजींनी सांगावं. हे ट्विट याची तारीख आहे 20 सप्टेंबर 2023 सकाळी 9:14 2023चं ट्विट आहे हे. आणि यात देवेंद्रजी असं म्हणतात, ऐतिहासिक क्षण, लोकसभेने आज महिला आरक्षण विधेयकाला बहुमताने मंजुरी दिली. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये यामुळे महिलांना 33% आरक्षण मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या अनेक ऐतिहासिक निर्णयांपैकी हे सुद्धा एक ऐतिहासिक पाऊल आहे. देशात रखडलेले अनेक प्रश्न निर्णय शून्यता आणि कर्तव्य शून्यतेमुळे अनिर्णित होते. आज नवा भारत सर्वसमावेशकतेच्या सर्वांच्या समान भागीदारीतनं विकासाच्या एका नव्या मार्गावर वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे खूप खूप आभार. संपूर्ण देशातील नारी शक्तीचे अभिनंदन. हे काय आहे हे आम्हाला जरा फडणवीस साहेबांनी समजावून सांगावं की जर आता तुम्ही म्हणताय की विधेयक मंजूर होणार होतं पण ते झालं नाही, विरोधकांनी विरोध केला, तर मग 2023 ला तुम्ही कसं काय हे ट्विट केलं? हे काय बागेश्वर बाबत म्हणजे त्यांना एक दूरदृष्टी आहे म्हणून हे झालेलं आहे का? हे 2023 ला आलेलं ट्विट आहे. बरं, हे फक्त देवेंद्रजींचं ट्विट आहे का? नाही. मी जरा आपल्याला अमित शहा यांचं सुद्धा एक ट्विट दाखवलं पाहिजे. जे अमित शहाजींचं जे ट्विट आहे हे ट्विट मी 2 ट्विट, एक विधेयक मांडण्याच्या आधीचं 2023 ला आणि विधेयक मंजूर झाल्यानंतर. मांडण्याच्या आधीचं अमित शहाचं हे ट्विट आहे. हे बघा, 20 सप्टेंबर 2023 9:09 रात्रीच्या वेळेला केलेलं ट्विट आहे. यात अमित शहाजी असं म्हणतात, आय एक्सटेंड माय हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड टू Mr. PM Narendra Modi ji for the women's reservation bill passed in the Lok Sabha today. असं अमित शहा ऑन रेकॉर्ड सांगत आहे. It has transformed the political discourse in our nation throughout the ages. Women in India have shaped individuals, families, our society and the economy with their care, compassion and selfless contribution. The new bill will harness their power in shaping the destiny of our nation. It will strengthen our parliamentary democracy by making our laws and policies more gender inclusive and effective. 20 तारखेचं हे ट्विट 2023चं. याच्यावर काय म्हणणं आहे फडणवीस साहेब? म्हणजे खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय ते तरी एकदा जरा लोकांना कळू देत. एक 21 तारखेचं परत एक ट्विट आहे. हे अमित शहाजींचं ट्विट आहे. अमित शहाजी या ट्विट मध्ये काय म्हणतायत बघा, देयर इज अ विल देयर इज अ वे, जहाँ चाह है वहां राह है. आवड असली की सवड मिळते, मार्ग मिळतो, असं अमित शहाजी म्हणतात. पुढे ते असं सांगतात, अ हिस्टोरिक माइलस्टोन वॉज अचीव्ड टुडे ऑन द पाथ ऑफ इक्विटेबल गव्हर्नन्स ॲज द राज्यसभा हॅज पास्ड द विमेन्स रिझर्वेशन बिल. म्हणजे लोकसभेत तर मंजूर झालं, पण दुसऱ्या दिवशी राज्यसभेत मंजूर झालं. त्याचं हे ट्विट सांगतात ते. आणि ते म्हणतात
की the Rajya Sabha has passed the Women's Reservation Bill by fulfilling a long pending demand. Mr. PM Narendra Modi ji has sent a powerful message of gender equality and inclusive governance across the world. My heartfelt gratitude to Modi ji and congratulations to every citizen. हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं अभिनंदन करणारं ट्विट 2023 आहे. यावर काय म्हणणं आहे? काय म्हणजे कोण खोटं बोलतंय? काल ते किती रेटून खोटं बोलत होते. बरं हे पण जाऊ दे, ते म्हणतील हे AI आहे. काय सांगता येत नाही. तर मग मी एकदा सांगितलं पाहिजे की जेव्हा हे बिल संसदेमध्ये मांडलं जात होतं 23ला, तेव्हा आणि बिल पास झालं तेव्हा अमित शहा काय म्हणतात? महिलाओं के अधिकार की एक लंबी लड़ाई का अनुभव है। तो जिसकी घटना इस G20 की बैठक में सम्माननीय नरेंद्र भाई ने समग्र विश्व के सामने रखी, ह्यूमन लेड डेवलपमेंट, उसके नए युग के श्रीगणेश इसी बिल से उठने जा रहे हैं। क्योंकि अब इस देश की माता, म्हणजे हे बिल पास झाले हे 23ला अमित शहा सांगतात. हे खूप मोठं भाषण आहे. पण यानंतर एक रॅली झाली एका प्रचाराची आणि त्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये मोदीजी काय म्हणाले? कदाचित फडणवीस साहेबांना विसर पडला असेल तर त्यांना माहिती असलं पाहिजे. याच्यात मोदीजी स्पष्टपणे सांगतायत की 33% आता सीट आमच्या आरक्षित होणार आहेत. आता एवढं सगळं असतानाही ते असं म्हणाले काल की हत्या झाली, विधेयकाची भ्रूण हत्या झाली. फार मोठा शब्द वापरलाय. भ्रूण हत्या हा शब्द कदाचित भाजपच्या लोकांना वापरताना काही वाटत नसेल, पण मी एक संवेदनशील स्त्री आहे. भ्रूण हत्या हा शब्द पोटात कालवा कालव करणारा आहे. भ्रूण हत्या या शब्दाचं गांभीर्य त्यांना कळेल ज्यांना गोध्रा दंगलीच्या वेळेला एखादं बाळ खडकावर आपटून मारलं जात असताना ज्यांनी त्याचं रिपोर्टिंग केलंय ते बघणारे आणि ते रिपोर्टिंग वाचणारे त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्य कळेल. भ्रूण हत्या शब्द काय असतो. पण जर महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या केली असं त्यांचं म्हणणं असेल तर एक पुन्हा अजून एक कागद दाखवला पाहिजे की महिलांच्या हक्काच्या विधेयकाची भ्रूण हत्या जर कोणी केली असेल तर ती सगळ्यात आधी 1951 साली केली गेली. 1951ला जी भ्रूण हत्या केली ती कुणी केली आणि कधी केली? जेव्हा या देशाच्या पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा हिंदू कोड बिल मांडलेलं होतं, महिलांच्या अधिकारासाठी मांडलेलं होतं. महिलांना मूल दत्तक घेता यावं, त्यांच्या विवाहाच्या संबंधाने, त्यांच्या पोटगीच्या संबंधाने, त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्काच्या संबंधाने हे बिल होतं. आणि या विधेयकाला विरोध कोण करत होतं? फडणवीस साहेब हे आपल्याला माहिती असलं पाहिजे बरं का, की भ्रूण हत्या कुणी केली. तर ही भ्रूण हत्या केली होती ती सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहानुभूतीधारक असणाऱ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतेय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस जरी वाचले तरी हे संदर्भ सगळे मिळतील. आणि त्याचा हा उतारा मी जाणीवपूर्वक हा प्रिंट करून आणलाय की ज्याच्यामध्ये जेव्हा बाबासाहेब बिल मांडत होते तेव्हा या बिलाला कडाडून विरोध करणारे कोण होते? तर RSSचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय होते. संकेश्वर पीठाचे जेरे शास्त्री हे ठाण मांडून दिल्लीच्या बाहेर बसले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधात शंख करत होते, आंदोलन करत होते. हे बिल होऊच नये म्हणून शेवटी वैतागलेल्या बाबासाहेबांनी जर मी या खुर्चीवरून महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर मला पदावर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत बाबासाहेबांनी राजीनामा दिला. ते खरे महिलांचे कैवारी होते. फडणवीस साहेब, आपण जर खरंच महिलांचे कैवारी असाल आणि आपल्याला जर एवढं वाटत असेल तर हे सगळं 1 कोटी सह्या बियाची काही गरज नाही. काय तुमची तयारी आहे का? काय तुमची तयारी आहे का तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची? कारण महिलांच्या अधिकारासाठी आपल्या केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारी पहिली व्यक्ती या देशात झाली, शेवटची व्यक्ती या देशात झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जेव्हा बाबासाहेबांनी मांडलेल्या महिलांच्या अधिकाराच्या बिलाची
भ्रूण हत्या ही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनी केली, यावर तुमची उत्तरं मला अपेक्षित आहे.